नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत मधुभाऊंना बेलवर सोडवण्यासाठी अर्जुन खूप प्रयत्न करत असतो आणि कोर्टाला तशी तो विनंतीही करतो। तेव्हा पवार म्हणत असतात की मधुकर पाटील हे निर्दोष आहे, अजूनही अर्जुन सुभेदार तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत। अर्जुन म्हणतो की हो का पवार, त्याचप्रमाणे ना की ज्याप्रमाणे साक्षी शिकरे अजून हे सिद्ध करू शकल्या नाही की त्या खुनाच्या रात्री कुठे होत्या ते। एवढंच काय तर साक्षी शिकरे यांनी शिवानी नावाच्या खोट्या साक्षीदाराला सुद्धा कोर्टामध्ये उभं केलं होतं। कित्येक वेळा मी कोर्टाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली आहे, तरी सुद्धा साक्षी शिकरे मात्र बाहेर मोकाट फिरताय। जर साक्षी शिकरे अजूनही त्या खुनाच्या रात्री कुठे होत्या हे सिद्ध करू शकल्या नाही तर मधुकर पाटील यांनी शिक्षा का भोगायची, कारण त्यांच्यावर आलेले आरोपही अजून सिद्ध झालेले नाहीयेत। अर्जुनने हा मोठा प्रश्न आता कोर्टासमोर ठेवलेला असतो। मग अर्जुन ॲडव्होकेट पवार यांना म्हणतो की ॲडव्होकेट पवार, अजूनही तुमचं समाधान झालेलं नसेल ही गोष्ट मला माहिती आहे, कारण तुम्हाला असंच वाटतंय ना की मधुकर पाटील यांना बेल मिळायला नकोय। तर लॉर्ड, माझ्याकडे अजून एक पुरावा आहे। मधुभाऊंच्या जागेसाठी झाला होता हे मधुभाऊंचं स्टेटमेंट आहे आणि ती जमीन मैपत शिकरे यांना हवी होती। आता मैपत शिकरे एका जजला लाच देण्याच्या गडबडीत अडकलाय। एवढंच काय तर पैसे चारून त्या जमिनीवरचा स्टे उठवण्याचा त्याने प्रयत्न केला होता। आता मैपतचं नाव घेतल्यामुळे मैपत मात्र खूप चिडलेला असतो आणि साक्षीला तो म्हणत असतो की हा अर्जुन सुभेदार एका केसमध्ये दुसरी केस कशाला घुसवतोय। तेव्हा साक्षी मैपतला सांगत असते की अण्णा प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका प्लीज। अर्जुन कोर्टाला सांगत असतो की जज साहेब, यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की मैपत हा कुठल्या लेवलचा गुंड माणूस आहे। आणि माय लॉर्ड, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एका गोष्टीचा अंदाज येतोय की मधुभाऊ किती साधे आहेत। ते एकदम साधे आणि डिसेंट आहे। त्यांच्यावरचा आरोप अजूनही सिद्ध झालेला नाहीये। मग मला कोर्टाला हा प्रश्न विचारायचा आहे की तरी सुद्धा अजून ते जेलमध्ये का आहेत। मिलॉर्ड, मग त्यांना जेलमध्ये ठेवणं बरोबर आहे का? जेलमध्ये सगळ्यांशी चांगलं वागणाऱ्या, कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करणाऱ्या सिनियर सिटीजनला आपण अजून किती दिवस जेलमध्ये ठेवणार आहोत मिलॉर्ड? मधुभाऊ रोज पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील, हवं तर रोज पोलीस स्टेशनला येऊन ते त्यांची हजेरीही देतील आणि या गोष्टीची गॅरंटी त्यांचा वकील म्हणून मी तुम्हाला देतोय मिलॉर्ड। पण आता मी सादर केलेल्या पुराव्यांमुळे आणि कारणांमुळे मधुभाऊंना बेलही मिळायलाच हवी। अर्जुन अतिशय पॉइंटवर बोललेला असतो। मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ तुम्ही 5 लोकांपर्यंत पोहोचू शकता। आणि तसंही मित्रांनो, लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो, मला खात्री आहे की आजही तुम्ही आपल्या लाईकचं टार्गेट नक्की पूर्ण कराल। धन्यवाद। अर्जुन जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा खूप तळमळीने तो बोलत असतो आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू सगळं काही सांगून जात असतात। खरं तर 1.5 वर्षापासून अर्जुन मधुभाऊंना सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आज मात्र अर्जुनच्या हाती ठोस असे पुरावे आणि ठोस असे कारण हाती लागलेले असतात आणि या सगळ्यातून त्याने सायलीला जे वचन दिलेलं असतं ते त्याला पूर्ण करायचं असतं। विश्वासघाताचा जो डाग अर्जुनवर लागलेला असतो तो डाग अर्जुनला पुसून टाकायचा असतो। अर्जुनला भीती या गोष्टीची असते, कारण सायली त्याला म्हटलेली असते की तुमच्याकडे फक्त दिवाळीपर्यंतचा टाइम आहे, मी फक्त दिवाळीपर्यंत इथे राहणार आहे। दिवाळीपर्यंत जर तुम्ही काही करू शकला नाही, तुम्ही मधुभाऊंना सोडवू शकला नाही, तर मी मात्र हे घर सोडून कायमचं निघून जाईल। अर्जुनला आता भीती वाटत असते की कोर्ट नक्की काय निर्णय देईल, कारण अर्जुनला असं वाटत असतं की हा त्याच्याकडे शेवटचा चान्स आहे आणि हा शेवटचा चान्स आहे ज्यामध्ये तो मधुभाऊंना सोडवू शकतो। जर आज कोर्टाने मधुभाऊंना सोडवलं तर आणि तरच मिसेस सायली घरी थांबू शकतील आणि तर मिसेस सायली मला सोडून जाणार नाही हे अर्जुनला माहीत असतं। त्यामुळे आता कोर्टाचा आदेश काय असणार आहे याकडे अर्जुनचंही लक्ष असतं। त्यावेळी जज साहेबांनी आता सांगितलेलं असतं की कोर्ट हे ब्रेक नंतर सुरू होणार आहे। तर इकडे सायली ही देवी आई समोर उभी असते। रडतच ती देवी आईला म्हणत असते की देवी आई, अर्जुन सरांनी माझा विश्वास तोडला असेल हे माहिती मला, परंतु माझा मात्र कायम तुझ्यावर विश्वास आहे आणि शेवटी मधुभाऊ सुटतील असा कौल तूच मला दिला होतास ना। पण देवी आई, आता मात्र सुटकेचे सगळे मार्ग बंद झाले असं मला वाटतंय। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे विरोधात गेली आहे, परंतु देवी आई, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। मला माहिती आहे की तू मधुभाऊंना नक्की सोडवशील, परंतु माझ्या मनाची घालमेल अजिबातच थांबत नाहीये ग। देवी आई, असा काहीतरी संकेत दे ज्यामुळे माझं मन शांत होईल। देवी आई, प्लीज मला काहीतरी संकेत दे।
असं म्हणत सायली आता देवी आईकडे रिक्वेस्ट करत असते आणि हात जोडून देवी आईच्या समोर असते. तर त्यावेळी आता इकडे कोर्टही सुरू झालेलं असतं, ब्रेक संपलेला असतो. सर्वांचं लक्ष आता फक्त कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेलं असतं. कोर्ट आता मधुभाऊंना बेल देईल की नाही यावर सगळ्यांचं लक्ष असतं. अर्जुन मात्र देवाच्या देवा धावाच करत असतो, कारण अर्जुनला सायलीला कुठेही जाऊ द्यायचं नसतं आणि दिवाळीनंतर मधुभाऊंना त्याने दिवाळीनंतर अर्जुनने मधुभाऊंना कितीही निर्दोष सिद्ध केलं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नसतो, कारण त्यावेळी सायली ही घरातून निघून गेलेली असेल. दिवाळीपर्यंतच अर्जुनला टाइम असतो, त्यामुळे जे काही होणार असतं ते दिवाळीच्या आधीच होणार असतं. अर्जुन आता पहिल्यांदा एवढा घाबरलेला असतो, पहिल्यांदा एखाद्या केससाठी एवढं वेट केलेलं असतं. त्यावेळी सायली सुद्धा धावा करत असते. सायलीला मात्र घडत असलेल्या परिस्थितीची अजिबातही जाणीव होत नसते. तिला माहीत नसतं की अर्जुन मधुभाऊंना सोडवण्यासाठी किती प्रयत्न करतोय, परंतु तिला हे माहीत असतं की अर्जुनने तिचा विश्वासघात केलाय. त्यामुळे आशेचा किरण म्हणून ती देवी आईकडे बघत असते आणि देवी आईला ती प्रार्थना करत असते. देवी आईने तिला कौल द्यावा म्हणून देवी आईसमोर हात जोडून उभी असते. तर आता जज साहेब कोर्टामध्ये म्हणतात की ॲडव्होकेट पवार आणि ॲडव्होकेट सुभेदार या दोघांचेही आर्ग्युमेंट्स ऐकून आणि अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेल्या पुराव्यांमुळे हे कोर्ट त्यांना जामिनावर सोडवण्याचा आदेश देतंय. ऐकल्यावर मात्र अर्जुनचा जीव कुठेतरी भांड्यात पडतो. तेव्हा मात्र मैपत, साक्षी आणि प्रिया नागराजला खूप मोठा जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. ज्यावेळी जज साहेब सांगतात की मधुभाऊंना बेल मिळाली आहे आणि मधुभाऊंना जामिनावर सोडवण्यात आले, तेव्हा मात्र त्याच वेळी सायलीच्या पुढे चमत्कार झालेला असतो आणि देवी आईने तिच्या डोक्यावरील गुलाबाचं फूल पाडून सायलीला कौलही दिलेला असतो. त्यामुळे सायली आता खूप खुश झालेली असते. आता काहीतरी चांगलंच होणार याची तिला खात्री पटते. तर मधुभाऊ जामिनावर सुटले म्हणून अर्जुनचे डोळे सुद्धा आता भरून आलेले असतात. 1.5 वर्ष झालं अर्जुन कंटिन्यू ह्या केसवर काम करत असतो, परंतु अजूनही न्याय मिळालेला नसतो. परंतु आज मात्र बेल मिळून अर्जुनला तो न्याय मिळालेला असतो आणि खऱ्या अर्थाने अर्जुनने सायलीला जे प्रॉमिस केलेलं असतं ते प्रॉमिस अर्जुनने पाळलेलं असतं. मिसेस सायली आता कुठेही जाणार नाही याचा वेगळाच आनंद अर्जुनला झालेला असतो आणि मधुभाऊ आता जेलमध्ये राहणार नाही, मधुभाऊ आमच्या सगळ्यांसोबत राहतील म्हणूनही अर्जुन खूप खुश असतो. इतक्या प्रयत्नानंतर अर्जुनच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं हे बघून रविराजलाही खूप छान वाटतं आणि अगदी कौतुकाने तो अर्जुनकडे बघत असतो. अर्जुनची एवढ्या दिवसाची परीक्षा संपली म्हणून रविराजही खूप खुश असतो. त्यावेळी रविराज मैपत आणि साक्षीकडे मात्र खूप रागाने बघत असतो. त्याच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण जर मधुभाऊ जेलच्या बाहेर आले तर प्रियाचे काय काय राज खुलू शकतात हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. आश्रमात ती कशी वागायची, कशी राहायची आणि काय काय करायची हे सगळं काही मधुभाऊ सांगतील आणि मधुभाऊ प्रियाचे सगळे काही सत्य बाहेर आणतील हेही प्रियाला माहीत असतं. प्रमाणे जर पुढे मागे जाऊन तन्वीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला किंवा माझ्यावर कोणाला डाऊट आला तर हे मधुभाऊच असतील की ज्या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतील की मी खोटी तन्वी आहे आणि खरी तन्वी सायली आहे म्हणून. आणि जेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये तन्वीचे लागलेले फोटो ते बघतील तेव्हा मात्र मधुभाऊ लगेचच माझं खोटं पकडतील आणि लगेचच मला तोंडावर पाडतील आणि मग मला मात्र किल्लेदारांचं घर कायमचं सोडून जावं लागेल आणि सगळ्या संपत्तीवर पाणी फेरावं लागेल अशी भीती आता प्रियाला वाटलेली असते. त्यामुळे मधुभाऊ कधी जेलच्या बाहेरच येऊ नये असं तिला वाटत असतं. खरं तर मागच्या वर्षी फक्त 1 दिवस मधुभाऊ सुटले होते तरी सुद्धा प्रियाच्या अंगाला काटा आला होता आणि आता तर ते जामिनावर सुटताय म्हटल्यावर प्रिया आता प्रचंड घाबरलेली असते. साक्षी आणि मैपत सुद्धा आता घाबरलेले असतात की अर्जुन सुभेदार अगदी काहीही करू शकतो, म्हणजे त्याने जर ठरवलं तर तो काहीही करू शकतो. ज्याप्रमाणे त्याने मधुभाऊंना इतकं व्यवस्थितपणे बाहेर काढलंय, इतका व्यवस्थितपणे त्याने मधुभाऊंना जामीन मिळवून दिलाय, त्याचप्रमाणे तो आमचीही एक दिवस गाढवावरनं धिंड काढणार हे त्यांनाही माहीत असतं. इतक्या सहजपणे त्याने मधुभाऊंना बेल मिळवून दिली, त्याचप्रमाणे किती सहजपणे तो आम्हाला जेलमध्येही टाकू शकतो याची भीती आता साक्षीला वाटू लागते. अर्जुनला मात्र भलताच आनंद झालेला असतो. चैतन्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. जज साहेब आता अर्जुनला सांगतात की परंतु जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मधुकर पाटील यांना शहर सोडता येणार नाही, याची जबाबदारी अर्जुन सुभेदार ही तुमच्यावर असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की येस माय लॉर्ड. जज साहेब सांगतात की यापुढील सगळ्या तारखांना मधुभाऊंना कोर्टमध्ये हजर राहावं लागेल
आणि त्याचवेळी कोर्ट आता संपलेलं असतं. मधुभाऊ सुद्धा खूप खुश झालेले असतात, कारण इतक्या दिवसानंतर आता ते बाहेरची हवा घेणार असतात. प्रत्येक वेळी जेलमध्ये ते अडकून राहिलेले असतात. जेलमधलं जेवण त्यांना जेवावं लागलेलं असतं, तरी सुद्धा त्यांनी सगळं काही गोड मानून घेतलेलं असतं. पण आज मात्र ते त्यांच्या कुटुंबामध्ये पुन्हा जाणार असतात. त्यांचा आश्रम पुन्हा एकदा डोळ्याखालून घालणार असतात. एवढंच काय तर आश्रमातील लोकांना ते पुन्हा नव्याने भेटणार असतात आणि सायलीकडे ते मेन पॉइंट म्हणजे जाणार असतात. या सगळ्या गोष्टीचा आनंद मधुभाऊंना होत असतो आणि त्यांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत असतो. कोर्ट संपल्यानंतर मधुभाऊ मात्र आदरानेच अर्जुनकडे बघत असतात. अर्जुन नसता तर ते कधीही सुटू शकले नसते हे मधुभाऊंना माहीत असतं. चैतन्य येतो आणि तो आता अर्जुनला कॉंग्रॅच्युलेट करतो. अर्जुनला तो मिठी मारतो. दोघंही खूप खुश असतात, कारण दोघांच्याही प्रयत्नांना आज यश आलेलं असतं. प्रिया, नागराज, साक्षी आणि मैपत यांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. अर्जुन जेव्हा मधुभाऊंकडे बघतो तेव्हा मधुभाऊ अक्षरशः अर्जुन समोर हात जोडतात, कारण जे काही झालेलं असतं तो फक्त आणि फक्त अर्जुनचाच चमत्कार असतो असं मधुभाऊ मानत असतात. तर सायलीला सुद्धा देवी आईने कौल दिलेला असतो, त्यामुळे सायली सुद्धा भलतीच खुश असते आणि मग पळत पळतच ती किचनमध्ये जाते आणि कल्पनाला सांगत असते की आई बघितलं तुम्ही, आई बघितलं, अहो देवी आईने मला कौल दिलाय. याचा अर्थ मधुभाऊ लवकरात लवकर सुटणार आहेत. कल्पना हसू लागते आणि कल्पना सुद्धा सायलीच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त करत असते. सायलीला ती म्हणत असते की एव्हाना मधुभाऊ सुटणार नाही या गोष्टीमुळे तू किती डिस्टर्ब होती आणि तुझं कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच लक्ष नव्हतं, परंतु आता तर बघा, आता बघा कशी कळी खुलले हिची. सायली म्हणते की काय करू आई, शेवटी लेकीचं मन आहे आणि लेकीचं मन शेवटी वडिलांसाठी हळवं तर होणारच ना. तू आई तुम्हाला सांगू, तुम्ही मला म्हणालात की तू देवी आईसमोर जाऊन उभी राहा. मी देवी आईसमोर जाऊन उभी राहिले आणि खरंच मला खूप शांत वाटलं. देवी आईने मला मागच्या वेळीसारखा कौलही दिला. तेव्हा विमल विचारू लागते की मागच्या वेळीसारखा म्हणजे? सायली म्हणते की मागच्या वेळी मी एकदा देवी आईला कौल लावला होता आणि तेव्हा सुद्धा देवी आईने मला असाच कौल दिला होता. त्याचा अर्थ फक्त एक होतो की मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका होणार आहे. ती सुटका कशी होणार आहे हे तर मला माहीत नाही, परंतु सुटका होणार हे मात्र पक्क. कल्पना म्हणते की सायली, अगं असं काय म्हणतेस तू की कशी होणार काय माहिती, अर्जुनच करेल ना मधुभाऊंची सुटका, आणि मधुभाऊंची सुटका करण्यासाठी अर्जुन किती प्रयत्न करतोय. हो, म्हणजे त्याच्या प्रयत्नांना कधी ना कधी यश हे येणारच आहे. आणि हो, माझा मुलगा आहे म्हणून मी कौतुक अजिबात करत नाहीये हा, पण अर्जुनने जर एकदा ठरवलं ना तर मात्र मधुभाऊ काहीही करून सुटणार. अगदी जग इकडचं तिकडं जरी झालं ना तरी सुद्धा अर्जुन मधुभाऊंना नक्की सोडवणार. जेव्हा कल्पना असं बोलत असते तेव्हा सायलीला सुद्धा खूप पॉझिटिव्ह फील होत असतं आणि त्यावेळी विमल सायलीला म्हणत असते की सायलीताई, कितीतरी दिवसानंतर तुमचा चेहरा असा खुललेला बघते मी, तुम्हाला एवढा हसताना बघतीये. खरं सांगू, तुम्हाला असं बघून खूप बरं वाटतंय आणि खरं सांगितलं तर आत्ता कुठेतरी असं वाटतंय की दिवाळीचा सण परत आलाय. सायली कल्पनाला म्हणते की बरं आई, मी आता लगेच फराळ करायला घेते हा, कारण दिवाळीचा दिवस उजाडेल आणि फराळ रेडी नसेल, त्यामुळे मला आता लवकरात लवकर सगळी तयारी करावी लागणार. सायली लगेच कमरेला पदर खोचते आणि म्हणते की द्या बरं आई, करते मी आता सगळं. कल्पना म्हणते की राहू दे ग, करते मी. तेव्हा सायली म्हणते की नाही आई, तुम्ही राहू द्या बरं, मी सगळं करेल. कल्पना म्हणते की हो ग बाई, मला माहिती आहे तू काही ऐकणार नाहीयेस, घे आणि कर. मग कल्पना आता सायलीच्या हातामध्ये सगळी काही किचनची जबाबदारी देते आणि दिवाळीच्या फराळची सगळी जबाबदारी आता तिने सायलीकडे दिलेली असते. अर्जुन, चैतन्य आता बाहेर आलेले असतात, तर मधुभाऊ सुद्धा बाहेर आलेले असतात. चैतन्य अर्जुनला मिठी मारतो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे यार, शेवटी तू करूनच दाखवलं सगळं काही. अर्जुन म्हणतो की येस चैतन्य, आणि तसंही मला माहीत होतं की आज मधुभाऊ नक्की बाहेर येणार आहे. मला माहीत होतं की मधुभाऊ नक्की सुटतील, कारण मधुभाऊंनी काही केलेलंच नाहीये आणि खरं तर या सगळ्या गोष्टींच्या मागे मधुभाऊंचा चांगुलपणा आहे, त्यामुळे ते मधुभाऊ लवकर सुटू शकले. मधुभाऊ अर्जुनला म्हणत असतात की जावई बापू, खरं तर तुमचे किती आभार मानू हे मला कळत नाहीये आणि खऱ्या अर्थाने आज तुमच्यामुळे मला एक नवीन आयुष्य मिळालंय. खरं तर जगायचं कसं असतं तेच मी विसरून गेलो होतो. जेलमध्ये राहून जगणं कसं असतं ते खरं तर विसरूनच गेलो होतो, परंतु ज्यावेळी सायली माझ्या डोळ्यासमोर यायची तेव्हा मी स्वतःला सावरतोय आणि कसं बसं माझं जीवन जगतोय हे मी सायलीला दाखवत होतो. परंतु ज्यावेळी सायली तिथून निघून जायची त्यावेळी मात्र पुन्हा एकदा कोलमडून जायचो. जावई बापू, आज तब्बल 1.5 वर्षानंतर माझी सुटका झाली आहे आणि 1.5 वर्षानंतर मी जो सुटकेचा श्वास घेतोय ना जावई बापू, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालंय.
असं बोलतच मधुभाऊ आता अर्जुन समोर हात जोडत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ नाही, तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. मला सांगा की तुम्ही तुमच्या सायलीसमोर कधी हात जोडले असते का? त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलीसमोर कधी हात जोडू शकत नाही, तर मुलासमोर कशाला हात जोडताय? मधुभाऊ म्हणतात की खरं सांगू का, मी फक्त तुमचे आभार मानण्याचा प्रयत्न करतोय, परंतु शब्द सुद्धा खूप अपुरे पडताय. मधुभाऊ खूपच भावूक झालेले असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही जर आता डोळ्यातून असे अश्रू काढले ना, तर हे बेलचे पेपर पुन्हा एकदा जज साहेबांच्या हातात देईल हा मी. चैतन्यने त्या भावूक परिस्थितीमध्ये सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि मधुभाऊ दोघंही हसू लागतात. अर्जुन मधुभाऊंना सांगतो की मधुभाऊ, आता तुम्ही अजिबात रडायचं नाही, कारण तुमचे रडण्याचे नाही तर हसण्याचे दिवस सुरू झालेत. पुढे चैतन्य हसून म्हणतो की बरं झालं मी तुम्हाला हसवलं, नाहीतर अश्रूंचा डायरेक्टली महापूरच आला असता. अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो की मधुभाऊ, आता तुम्हाला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. तिथे तुम्हाला काही प्रोसिजर असतील त्या कंप्लीट कराव्या लागतील. जेलर जेव्हा पेपरवर साईन करेल तेव्हा मी स्वतः तुम्हाला घ्यायला येईल. त्यामुळे आज रात्री तुम्हाला तिथेच थांबावं लागेल. तुमची बेल म्हणजे सायलीला माझ्यातर्फे दिवाळीचं भेट असणार आहे. त्याचवेळी रविराजही तिथे येतात. रविराज मधुभाऊंना म्हणतात की मधुभाऊ, तुमचे मनापासून आभार. मधुभाऊ त्यांना धन्यवाद म्हणतात. तर रविराज आता अर्जुनचं सुद्धा खूप कौतुक करत असतो. अर्जुनला तो म्हणतो की वेल डन ज्युनियर, खरंच तू करून दाखवलं. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच सिनियर, पण खरं तर मी जे काही शिकलोय ते तुझ्याकडे बघून तर शिकलोय. रविराजला अर्जुनचं फार कौतुक वाटत असतं. अर्जुनच्या सगळ्या यशाचं श्रेय तो त्यामुळे रविराज हा अर्जुनची पाठ थोपटतो आणि मग तो तिथून निघून जातो. अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो की मधुभाऊ, आता तुम्हाला काळजी करण्याचं काही काम नाही, कारण आता यंदाची दिवाळी तुम्ही तुमच्या माणसांसोबत साजरी करणार आहात. म्हणतच आता मधुभाऊ पोलिसांसोबत तिथून निघून जातात. मधुभाऊ आता पोलीस स्टेशनला गेलेले असतात. तर अर्जुनही मागे वळतो. अर्जुन मागे वळल्यावर त्याला प्रिया दिसते आणि नेमकी प्रियाची आणि अर्जुनची दोघांचीही नजरेला नजर मिळते. आता प्रिया अर्जुनला खूप घाबरलेली असते. तिला अर्जुनची खूप भीती वाटत असते, कारण ज्या प्रकारे अर्जुनने आज कोर्टामध्ये मधुभाऊंना बेल मिळवून दिलेली असते त्याप्रमाणे हा अर्जुन मला कधीही जेलमध्ये टाकू शकतो अशी प्रियाला आता जास्त भीती वाटायला लागते. आणि अर्जुनपासून जरा ती सावधच राहत असते आणि अर्जुनला बघितल्या ती घाबरते आणि लगेचच गाडीचा दरवाजा उघडते आणि गाडीत जाऊन बसते. साक्षी आणि मैपत सुद्धा आता घरी जायला लागतात. त्याचवेळी अर्जुन आवाज देतो की शिखरे, आणि त्या दोघांनाही तो म्हणतो की काय मग आता कुठे पळताय तुम्ही, आणि आज काय मिठाईचा बॉक्स नाहीये वाटतं हातामध्ये. झालं असं का बघताय माझ्याकडे? आश्रमात जसे पेढे घेऊन आले होते तसे पेढ्याचा बॉक्स नाही आणला का आता इथे? असं काय करताय मैपत शिखरे? आज तर अख्ख्या पनवेलचं तोंड गोड करायला हवं, कारण आमचे मधुभाऊ आता फायनली सुटलेत. अर्जुन आता मैपत आणि साक्षीला चांगलाच टोला लावत असतो. जसे जसे मैपत आणि साक्षी वागलेले असतात त्याचप्रमाणे अर्जुन देखील त्यांच्यासोबत वागत असतो. ज्यावेळी आश्रमावरचा स्टे हा हटवला गेला होता त्यावेळी मात्र हे मैपत आणि साक्षी अर्जुनला वाटेल ते बोलत होते. अर्जुनला जबरदस्तीची मिठाई काय भरवत होते आणि अर्जुनला किती खाली बघायला सांगत होते. परंतु अर्जुनने मात्र आता परिस्थितीच चेंज करून टाकलेली असते आणि आता ही वेळ साक्षीवर आणलेली असते. तेव्हा चैतन्य आता साक्षीकडे बघत असतो आणि जोक करत अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, अरे ते पेढे कसं काय देतील? शेवटी आपण केस जिंकलोय ना, मग त्यांच्याकडनं पेढे कशाला मागतोयस तू? पेढे तर खरं तर आपणच वाटायला हवे, नाही का ग साक्षी? असं म्हणत चैतन्य साक्षीकडे बघून हसत असतो. तेव्हा साक्षीचा चेहरा अतिशय लाल झालेला असतो आणि साक्षी रागाने चैतन्याकडे बघत असते. साक्षीचे दिवस आता पलटलेले असतात. तरी सुद्धा मैपत अर्जुन आणि चैतन्याला म्हणत असतो, जास्त नका उडू तुम्ही, एक टाचणी तुम्हाला मारली ना तरी तुमच्या दोघांचेही फुगे फुटतील. अर्जुन म्हणतो की अरे आम्ही काय केलंय, आणि तसंही अजून मी तुला पेढा कुठे भरवलाय? हा, मला तुला पेढा भरवायचाही नाहीये आणि तुला भरवणारही नाहीये, पण मी तुला त्याच दिवशी पेढा भरवेल ज्या दिवशी ही गोष्ट मी सिद्ध करेल की विलासचा खून साक्षीनेच केलाय आणि मधुभाऊ इनोसंट आहेत. तेव्हा साक्षी म्हणते की अर्जुन सुभेदार, तुला जेवढी स्वप्न बघायची असेल ना तर बघ, पण ती स्वप्न हाणून कशी पाडायची ना हे आम्हीच ठरवू. अर्जुन म्हणतो की हो का, पण बाय द वे मी एक पेढ्याचा बॉक्स तुमच्या घरी पाठवलाय, दिवाळीचं गिफ्ट म्हणा वाटलंच तर, पण तुमच्याच हाताने तुम्हाला खावा लागणार आहे, त्यामुळे प्लीज तेवढा पेढा घरी जाऊन नक्की खा हा. अर्जुन साक्षी आणि मैपतला टोचून बोलत असतो. तेव्हा चैतन्य मात्र खूप हसत असतो आणि त्याला साक्षीचा चेहरा बघून खूप मजा येत असते. त्यानंतर अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जात असतात, तर साक्षी आणि मैपत मात्र रागानेच त्या दोघांकडेही बघत असतात.
अर्जुन गाडीमध्ये बसलेला असतो. मग चैतन्यही तिथे येतो. अर्जुन जरा विचारातच असतो आणि गप्प गप्प असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे आज काय कमाल केली आहेस तू. तरी सुद्धा अर्जुन जरा शांतच असतो. मग चैतन्य अर्जुनला विचारतो की अर्जुन, काय झालंय, तू बरा आहेस ना. अर्जुन म्हणतो की मला तर कळतच नाहीये की ह्या फिलिंग्स नक्की आहे तरी काय, परंतु ज्या आहेत त्या खरंच खूपच सुखद आहे. फायनली मी मिसेस सायलींना जे वचन दिलं होतं ते मी पूर्ण करू शकलो. फायनली मला मिसेस सायलींच्या चेहऱ्यावर आता आनंद बघायला मिळेल. असं म्हणतच अर्जुन रडत असतो आणि रडत रडतच तो चैतन्याला सांगत असतो. चैतन्य म्हणतो की हो, ही गोष्ट तुझी खरी आहे की खरंच सायली वहिनी खूप खुश होतील. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, मला कळतच नाहीये की मी मधुभाऊंची केस लांबवण्याचा विचार तरी कशाला केला. हा थॉट सुद्धा माझ्या मनात कशाला आला याचाच मी विचार करतोय रे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, इट्स ओके, आणि तू काही चुकीचं नाही केलंय. तुझा हेतू त्यामागे चांगला होता. खरं तर फक्त सायली वहिनीच्या प्रेमामुळे तू हा निर्णय घेतला होता. आणि मला माहितीये की तुझ्या मनात हा कधी विचारही आला नसता जर मी तुला सांगितलं नसतं तर. अर्जुन म्हणतो की नाही रे, शेवटी प्रेम आणि भीती ह्या दोन वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असतात. ह्या दोन्हीही गोष्ट खरं म्हटलं तर खूप वीक असतात. परंतु नाही, आता मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे मिसेस सायली दुखावल्या जातील. मला माहितीये आता मधुभाऊ सुटले आहे म्हटल्यावर मिसेस सायली सुद्धा घर सोडून निघून जातील. मधुभाऊंसोबत त्या कायमच्या निघून जातील. पण ठीक आहे यार, जेव्हा त्या घरातून जातील ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अशी मोठी स्माईल असेल आणि ती स्माईल बघण्यासाठी मी अगदी काहीही करू शकतो. वाटेल त्या गोष्टी मी अगदी सहज सहन करू शकतो. चैतन्य, मिसेस सायलींसाठी मी काहीही करू शकतो. कदाचित हेच प्रेम असेल. चैतन्य म्हणतो की क्या बात है अर्जुन, आता तुम्ही अशीच फिलॉसॉफी झाडत राहणार आहे की उद्याच्या दिवाळीची तयारी पण करणार आहेत. अर्जुन हसतो, डोळे पुसतो आणि म्हणतो की चला. मग चैतन्य आणि अर्जुन दोघंही तिथून निघतात. तर इकडे सायलीने अगदी आनंदामध्ये सगळा फराळ बनवून टाकलेला असतो आणि फराळ आता ती डब्यामध्ये भरत असते. सगळं काही सायली उत्साहाने करत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की विमल, बघितलंस ना, जेव्हापासून एका मुलीला देवीचा कौल मिळालाय तेव्हापासून तिचा उत्साह किती वाढलाय. आधी तर तिच्या चेहऱ्यावर फक्त काळजी होती, परंतु आता कामाचा वेग बघ तिचा किती वाढलाय. कल्पना सायलीला म्हणते की सायली बाळा, खरं सांगू, आम्हाला तुला नेहमी असं आनंदात बघायचंय, असं हसताना बघायचंय. तेव्हा विमल म्हणते की हो वहिनी, आता सायलीताई हसणारच ना, कारण सगळं काही त्यांच्या मनासारखं होतंय आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू हे कायम असणार आहे, हो की नाही ताई. तेव्हा सायली म्हणते की हो. त्याच वेळी अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात. अर्जुन कल्पनाला म्हणतो की मम्मा चल मला कॉंग्रॅच्युलेट कर. त्यावेळी कल्पना म्हणते की का रे, आज तुझी महत्वाची केस होती ना आज, म्हणजे ती केस तू जिंकलाय बरोबर. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्थात मावशी, अर्जुनने एखादी गोष्ट मनावर घेतली आणि ती गोष्ट पूर्ण केली नाही असं कधी होईल का मावशी. अर्जुन आता सायलीकडे बघत असतो आणि कल्पनाच्या हातात तो पेड्याचा बॉक्स देतो आणि म्हणतो की मम्मा तू पहिल्यांदा तोंड गोड कर, कारण निकाल आपल्या बाजूने लागलाय. कल्पना म्हणते की अर्जुन, तुझं खरंच खूप अभिनंदन की निकाल तुमच्या बाजूने लागलाय. मग ती सायलीलाही पेढा देते. सायली सुद्धा अर्जुनचं अभिनंदन करते, परंतु तिचा मूड मात्र डायरेक्टली ऑफ असतो. खरं तर कल्पनाला चांगलं वाटावं म्हणून तिने अभिनंदन केलेलं असतं. विमल सुद्धा अर्जुनचं अभिनंदन करते, परंतु सायलीने अर्जुनचं खूपच कोरडं अभिनंदन केलेलं असतं. अर्जुनला ही गोष्ट मान्य असते की सायली आता त्याच्यावर रागवली आहे, परंतु सायलीचा राग हा फक्त उद्यापर्यंत असणार आहे. उद्या मात्र सायलीला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे आणि त्यापुढे हा राग काहीच नसेल आणि सायली खूप खुश असणार आहे. तर सायलीला मात्र असं वाटत असतं की अर्जुन सर बाकीच्या सर्वांच्या केसचा विचार करतात, परंतु मधुभाऊंच्या केसचा विचार करत नाही. बाकीच्या गोष्टी मात्र जे ठरवतात ते करून दाखवतात, पण ही गोष्ट मात्र अजून ते करू शकले नाही असं सायलीला वाटत असतं. पण सायलीला कुठे माहीत असतं की अर्जुन मधुभाऊंचीच केस जिंकून आलाय. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आता रात्रीच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावत असते. जेव्हा ती तुळशीसमोर दिवा लावते त्याच वेळी अर्जुन, मधुभाऊ, चैतन्य आणि कुसुमताई तिथे आलेले असतात. जेव्हा सायली मधुभाऊंना बघते तेव्हा तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आणि मग पळत पळत येऊन ती मधुभाऊंना मिठी मारते. मधुभाऊ सायलीला सांगू लागतात की हे सगळं जावई बापूंमुळे शक्य झालंय. जावई बापूंनीच मला बेलवर सोडवून आणलंय. सायलीला आता अर्जुनचा खूप आदर वाटत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्हाला वाटतो तेवढा मी वाईट नाहीये हो, आणि तो सायलीकडे कान पकडून माफी मागत असतो. तेव्हा सायली अर्जुनचा हात खाली घेते आणि त्याला घट्ट अशी मिठी मारते.
सायलीने अर्जुनला माफ करून टाकलेलं असतं आणि तिला विश्वासही बसत नसतो की तिचे मधुभाऊ आता सुटून घरी आलेले असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं? तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.